दर्शन धनावडे, बॉबी, रसल, धनंजय एका बाजूला, तर दुसरीकडे KVM क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ चिकू खरात सर, जयदीप गोळे, रोहित सायगुडे, त्याबरोबरच प्रमोद शिंदे आणि तगडी स्टार कास्ट करण. याला देखील कसं विसरून चालेल, करणची गोलंदाजी भेदक राहिली आहे. तुम्ही तिकडं पहिला बॉल समोर पंकजच्या, जयदीप गोळे पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी डॉट बॉल. पहिलाच डॉट बॉल आला, अगदी पंकज बाहेरच्या बाजूला सातत्यानं कट करतोय चेंडूला आणि फलंदाजांना चकवलं आतापर्यंत त्यानं. यावेळेला पाहूयात काय पवित्र असेल. स्टेप आउट, इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी गतीमध्ये बदल करतात सातत्यानं, टप्पा अचूक पंकज भोसलेचा, सातत्यानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली या स्पर्धेमध्ये. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय, संपर्क तितकासा चांगला नाही आहे, सिंगल मात्र नक्कीच मिळेल जयदीपला. 0-1 कडे सिद्धनाथवाडी संघाची वाटचाल. अटीतटीची लढाई आहे या मॅच मध्ये. एका बाजूला सिद्धनाथवाडी सर, समोर यशवंत नगर. शहर विभागातून कोणता एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल हे सांगणारी मॅच. यावेळी अगदी फक्त बॅटचा फेस ओपन केला, घोषित क्षेत्रात सिंगल प्राप्त होते. चार बॉलचा खेळ झाला, 2 धावा फलकावर. यावेळी मात्र स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द विकेट, आउट ऑफ द पार्क, भिरकावून दिलाय. ओव्हर बॉलर सेड, षटकार. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 8 धावा आल्यात पहिल्या 5 बॉल मध्ये. आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि इथं मात्र थेट हातामध्ये विकेटचं पतन. रोहित जायगुडे बॅक टू पवेलियन. पहिल्या षटकात 8 धावा आणि 1 विकेट आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये KVM क्रिकेट क्लबचा राजा, KVM क्रिकेट क्लबचा आधारस्तंभ, तब्बल 1 वर्षानंतर मैदानात दाखल होणारा चिकू खरात सर, 3ऱ्या क्रमांकावर. धावफलकावर धावा 8 आहेत. जयदीप गोळे स्ट्राईक वरती दाखल, समोर विराज कुंभार. मी बघतो काय करतो. 8 धावा धावफलकावर पहिल्या षटकात विराज कुंभार, दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. अतिशय सुंदर गोलंदाजी विराटची राहिली आहे संपूर्ण मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना आतापर्यंत. आडव्या बॅटने फटका खेळलाय, अगदी सिंगल आली या बॉलवरती. स्ट्राईक वरती आता चिकू खरात दाखल.
विजयराज कुंभार युवा गोलंदाज, चांगली गोलंदाजी विराजची आतापर्यंत राहिली आहे, प्रभावित केलंय विराजनं. पहिलाच बॉल पुल केलाय, बिरकावून दिलाय आणि वन बाउन्स चौकार आलाय. 4 धावांसाठी खेळला फटका. सुंदर फटका, 4 धावा अगदी पहिल्याच बॉलवरती. विराज एक युवा गोलंदाज, परंतु त्याच्यावरती थोडासा दबाव निश्चित, तो दबाव झुगारून विराजला लावावा लागेल. पहिल्याच बॉलवर चिकू खरात यांच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळी फक्त दिशा दिली आहे, अगदी एकच धाव घोषित क्षेत्रात बॅकवर्ड रिजन मध्ये. 14 धावा धावफलकावरती दाखल होत आहेत. 6 धावा 3 बॉलच्या पाठीमागे आल्यात आतापर्यंत. यावेळी सावध पवित्रा अगदी हलक्या हाताने दिशा दाखवली, बॅटचा फेस ओपन केला आणि स्क्वेअर लेग मध्ये सिंगल येते. 15 धावा धावफलकावर. आता जयदीपचं आक्रमण आपण पहिल्या 2 मॅचेस मध्ये पाहिलंय. या मॅच मध्ये देखील तीच खेळी जयदीपला करावी लागेल. महत्वाची मॅच, क्रुशियल मॅच ऑफ द डे. ओ हो, व्हॉट अ स्ट्रोक यार जयदीप गोळे. आजचा दिवस माझा, हे जयदीपने सांगितलंय, खऱ्या अर्थाने सांगितलंय. आज मात्र जयदीपची बॅट बोलू लागली आहे. होम ग्राउंड आहे जयदीप गोळेचं आणि इथं आगीचे गोळे फेकतोय. आजच्या मॅच मधला दिवसातला त्याचा बॅटमधला 7वा षटकार आहे. जबरदस्त बॅटिंग. 21 रन, 21 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, यावेळेला अगदी एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये 1 धाव आली. 1 वरच थांबावं लागेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? थांबवला जातोय. एकाच धावेवरती थांबावं लागतंय. षटकाची होते सांगता 2 षटका अखेरीस आल्या. 1 गडी बाद 22 धावा. या षटकात 14 धावा येतात. बावीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 आता राहुल गाडे हाताळण्यासाठी सज्ज. नाही, अगदी गोलंदाज कोण येतोय पाहूया. पंकज पुन्हा एकदा येतील षटक क्रमांक 3 मध्ये. अक्षय सर, तो कडक प्लीज लगेच उभा करा. बावीस धावा धावफलकावर आहेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्लॉग स्वीप आणि आउट ऑफ दी पार्क. ओव्हर डीप मिड विकेट. षटकार जयदीप गोळे. व्हॉट अ बॅटिंग यार. जयदीपची फलंदाजी व्हायरल होणार यात मात्र शंका नाही आहे. खऱ्या अर्थाने जयदीप सांगतोय आजचा दिवस हा माझाच आहे. जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच बॉलवर हल्ला केला. आता काय असेल पवित्रा पंकज भोसलेचा. ओ, यावेळेला अकुटपदा चेंडू बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न राहिला आहे. अगदी डॉट बॉल येतोय. 28 धावफलकावर.
आकुडापदा चेंडू फटका बसला हवेमध्ये आहे ललित बॉलच्या खाली आणि विकेट येते. सिद्धनाथवाडी संघाचे ओनर निलेश सोनावणे यांचं सहर्ष स्वागत. अगदी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठिंबा देण्यासाठी उपस्थित. जयदीपचा खेळ थांबला. अगदी आता मैदानाच्या आतमध्ये प्रमोद शिंदे दाखल होत आहेत. रन्स धावफलकावर 28 धावा आहेत. 2 गडी बाद. प्रमोद शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आडाबाटनं फटका खेळलाय. थोडीशी मिसफिल्ड. एक धाव आली आहे. एकावरतीच थांबवलं जाईल. 29 धावा धावफलकावर. अजूनही 2 बॉलचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे. यावेळी फक्त बॅटचा फेस ओपन केला. पॉइंट मध्ये सिंगल. सावध पवित्रा. सेन्सिबल क्रिकेट. अगदी सिंगल आले या बॉलवरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 30 धावा आल्यात. इथं मात्र संपर्क नाहीये. डॉट बॉल. षटक समाप्त. याही षटकात आल्या केवळ 8 धावा. 3 षटका अखेरीस धावा 2 बाद 30. येणारे 12 बॉल आता कमीत कमी 20 ते 25 धावा कुटाव्या लागतील. धावा धावफलकावर आहेत. 3 ओव्हर 30 धावा. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चिकू खरात सर दाखल असतील. समोर दर्शन दानावडे. धावा धावफलकावर. कट केला. यावेळेला अगदी थांबवला जातोय पंकजच्या माध्यमातून. एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न नक्की केला जाईल का? नाही केला जाणार आहे. एकच धाव येते. 31 धावा धावफलकावर. प्रमोद शिंदे सर स्ट्राईक वरती दाखल. आकुटप्याचा चेंडू आउटसाइड ऑफ वाईड बॉल. अवांतर धाव येते. 32 धावा धावफलकावर. 4थं षटक अगदी नुकतंच सुरू झालंय. एका बॉलचा खेळ झालाय. 32 रन्स. यावेळी पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. अगदी बीट केलाय. सिंगल येते जरूर. ची एक धाव येते. अगदी फेअर डिलिव्हरी. यावेळी मात्र अगदी वाईड बॉल आहे. निश्चितच आहे. आकुटापदा चेंडू. अतिरिक्त उसळी मिळाली.
वेगानं हाताळलाय चेंडू. जबरदस्त बॉल, डॉट बॉल येतोय. 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. 34 धावा धाव फलकावर. हो, या वेळेला मात्र सोडून दिला आहे. आउटसाइड ऑफ वाईड बॉल आहे. अवांतर धाव प्राप्त होते. अगदी तीन पूर्णांक 3चा खेळ झालाय. 35 धावा धाव फलकावर. हो हो, वाटत स्ट्रोक यार, जबरदस्त कट शॉट. चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4. जबरदस्त स्ट्रोक, 4 धावा आल्यात. चांगला फटका खेळलाय, चौकार आलाय. हो 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 हो, यावेळेला मात्र स्विंग अँड मिस, डॉट बॉल. जबरदस्त चेंडू हाताळला आहे. 39 धावा धाव फलकावर आहेत. रन्स, 39 धाव फलकावर लागल्यात. 1 बॉलचा खेळ बाकी ओव्हर मध्ये. लॉफ केला, यावेळेला भिरकावून दिलाय. आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. 6 धावांसाठी षटकार आलाय. जबरदस्त स्ट्रोक, चिकू खरात सर. जबरदस्त स्ट्रोक, या षटकाराने धाव फलकाला वेग देण्याचं काम केलंय. 45 धावा धाव फलकावर आहेत. पंचेचाळीस धावा धाव फलकावर आहेत. 2 गडी बाद. गोलंदाजीसाठी राहुल गाडे, समोर आता प्रमोद शिंदे. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक, धावा मिळत आहेत किती पाहूया. अवघी एकच मिळेल. 46 धावा धाव फलकावर. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा किती येतील पाहूया. इथं मात्र दांडी गोल होते, विकेट येते. सेहेचाळीस धावा धाव फलकावर आहेत अवघ्या. चार बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे.
चांगला फटका खेळला आहे, परंतु या बॉलवरती अवघी एक सिंगल मिळेल. सिंगलवरतीच थांबावं लागेल. 3 बॉल महत्वाचे राहतील. 3 बॉलमध्ये आता मोठे फटके किती येतील पाहूया. 47 धावा फलकावर लागल्यात. हे जायडे फोन कोण आहे? अमोलजी कोण आहे? 4 वेळा फोन आलाय सर बघ. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. 47 धावा फलकावर आहेत. जबरदस्त स्ट्रोक, पहिलाच बॉल आणि इथं मात्र विकेट आली आहे. लांबी मिळाली, उंची नाही, वाऱ्याचा झोत इथं मात्र नक्कीच थांबवतोय. विकेट येते. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 10 बॉल 18ची खेळी केली जरूर, परंतु अखेरच्या क्षणामध्ये आता पप्पू जायगुडे दाखल. दोन बॉल आता पप्पूच्या खांद्यावरती मदार आहे. आडव्या बॅटने खेळला, एका धावेचा प्रयत्न, इथं मात्र रनआउट. संदेशला बाद व्हावं लागतं. बॅटिंग साठी आता करण पार्टी दाखल होतील. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. 47 धावा फलकावर आहेत. लॉफ्ट केला यावेळेला. पाहुयात लांबी मिळाली का? निश्चितच मिळाली आहे. मॅच फिनिश करणारा षटकार. धावफलकावर धावा 53. सन्मानजनक धावसंख्या नक्कीच उभारली आहे. 30 चेंडू आता 54चं टार्गेट यशवंतनगर समोर असेल. आयोजक टीम, संपूर्ण ऑर्गनायझेशन टीम सर्वांनी संपर्क साधा. ना आत्ताच येऊ द्या, सांगून ठेवा. ऑर्गनायझर्स टीम, संपूर्ण ऑर्गनायझर्स टीम, गौरव, रवी, गणेश इकडे यायचे, संपर्क साधायचा आहे. कुणी जायचं नाहीये, सर्वांनी थांबायचं अशी सूचना आहे. ऑर्गनायझर टीम
मॅचला आपण सुरुवात करूया. उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा राहील. उद्याची लॉट्स आपण जर एक नजर टाकायची झाली तर पठार विभाग उद्या पाहायला मिळेल. पठार विभागातून पहिला सामना सकाळी बरोबर 9 वाजता सुरू होईल. वाघमाळ विरुद्ध समीर भाऊ मांढरदेवी पहिली लढत असेल उद्या बरोबर सकाळी 9ला सुरू होईल. दुसरा सामना KCC मांढरदेवी विरुद्ध अनपडवाडी, त्यानंतर कोचेवाडी विरुद्ध बालेवाडी आणि चौथी मॅच अगदी आपण पाहतोय बोपर्डी संघ थेट दुसऱ्या फेरीत दाखल आहे. चला मॅचला सुरुवात करूया. पहिला बॉल करण पार्टे समोर रसल. इथं मात्र अगदी महत्वाची मॅच आहे. 30 चेंडू 54चं टार्गेट आणि समोर रसल आणि शुभम मालुसरे. पहिलाच बॉल फुल टॉस, जबरदस्त स्ट्रोक, षटकार 6 धावांसाठी. सुंदर फटका पहिल्याच बॉलवरती. करणची गोलंदाजी खूप छान राहिली आतापर्यंत. या मॅच मध्ये तीच धार तुम्हाला कायम ठेवावी लागेल. यावेळी मात्र अगदी टॉप पेज घोषित क्षेत्रात सिंगल मिळेल. चला बॉल लगेच द्या. मॅच बॉल आला. अगदी मॅच बॉल सोबत आपण कंटिन्यू करूया. आकुटाबद्दल चेंडू आडापाटनं खेळला. अगदी रनआउटची संधी आहे का? नो, थोडासा लेट झाला थ्रो करण्यासाठी. अगदी सिंगल आली. पहिले 3 बॉल 8 धावा आल्यात. ते सांगू समोर हाताळलेला फटका अगदी डीप मध्ये गॅप मध्ये. चिकू खरात निष्ठून जातो चेंडू. चौकार 4 धावांसाठी. बारा धावा फलकावर. बारा धावा फलकावर. अगदी पहिल्या 4 बॉल मध्ये आपण पाहतोय.
फटका यावेळेला अगदी खेळलाय पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2 ओव्हर थांबावं लागेल. चौदा धावा धावफलकावर. 5 बॉलचा खेळ झालाय. हो हो वेगानं हाताळला या वेळेला. डॉट बॉल आहे. अगदी षटक समाप्त. पहिल्या षटकात आल्या 14 धावा. बिनबाद 14. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज कोण असेल? संदेश चायगुडे अर्थात पप्पू. चौदा धावा धावफलकावर लागल्या आहेत. अगदी पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी आता पप्पू आलाय. पप्पू समोर रसलचं आव्हान. पहिलाच बॉल जबरदस्त हाताळलाय. डॉट बॉल आलाय. पप्पू जायगुडे मैदानाच्या आतमध्ये पहिला डॉट बॉल आलाय. फुलटॉस ड्राईव्ह केलाय. अक्षय थांबवतोय चेंडूला. अगदी एक सिंगलच मिळेल. चांगली गोलंदाजी अगदी पप्पूच्या माध्यमातून. चौदा धावा धावफलकावर. ओ यावेळेला वाईड बॉल. अवांतर धाव. 16 अपडेट इथं थोडंसं लेट झालंय. 16 धावा धावफलकावर. पहिला बॉल डॉट, नंतर सिंगल आणि मग आली वाईड. लॉफ्ट केला यावेळेला. बिरकावून दिला. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. सुंदर स्ट्रोक खेळलाय. 22 धावा धावफलकावर. 3 बॉलचा खेळ या षटकात अजून बाकी. यावेळेला चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आहे. 1.4. 22 धावा धावफलकावर आहेत. अगदी अटीतटीचा लढत. गती परिवर्तन खोदून काढला. यॉर्कर अगदी अक्षयच्या माध्यमातून थांबवला जाईल. एक सिंगल प्राप्त होईल. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी. ओव्हरमध्ये 23 धावा धावफलकावर. ओ खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. फुलटॉस वरती फुलटोल ठोकलाय षटकार 6 धावांसाठी. धावफलकावर धावा 29. धावा धावफलकावर. अगदी 12 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. ओव्हरमध्ये मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलचा खेळ झालाय. प्रमोद शिंदे गोलंदाजीसाठी आलेत.
पहिलाच बॉल आखूड टप्प्यात सुंदर हाताळलाय. डॉट बॉल येतोय. अगदी प्रमोद शिंदे यांना अचूक टप्प्यावर सातत्यानं याच प्रकारे गोलंदाजी करत राहणं आवश्यक आहे. जर आपण विचार केला सिद्धनाथवाडी संघाचा 29 धावा तर लागल्यात धावफलकावरती पहिल्या 2 ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न परंतु मिस होतोय. डॉट बॉल येतोय. 2 चांगले बॉल सलगचे डॉट. सलगचे 2 डॉट आलेत. 16 बॉल आता 25 ची गरज आहे. खोदून काढलाय समोरच्या बाजूला. अगदी चांगली फिल्डिंग. 2 धावांचा प्रयत्न निश्चितपणे केला जातोय आणि त्यात यश देखील येत आहे. आकाशची मात्र लाजवाब फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत 2 धावा आल्यात. 31 धावा धावफलकावर. यावेळेला लॉफ्ट केलाय. पाहुयात काय होत आहे. अगदी कॅच पकडला जाईल. विकेट येते. या विकेट बरोबरच जल्लोष पाहायला मिळतोय टीम सिद्धनाथवाडीचा. शुभमचा खेळ थांबलाय. नवीन फलंदाज बॉबी मैदानामध्ये. हो एकतीस धावा धावफलकावर आहेत. 2.4 षटकांचा खेळ झालाय. चेंडू अगदी ड्राईव्ह केलाय. डीप मधून आकाश येतोय. चांगली फिल्डिंग. थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा पूर्ण. 1 बॉल अजूनही बाकी आहे. 14 बॉल 23चं समीकरण आता 13 बॉल 21 वरती आलंय. एक चांगला बॉल हाताळणं गरजेचं असेल प्रमोद शिंदे यांच्या माध्यमातून. ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा गॅप मध्ये अक्षयच्या माध्यमातून थांबवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र रनआउटची संधी आणि बाबूला परतावं लागेल मारी. 1+ विकेट येते आणि आता समीकरण आलंय 12 बॉल 20 धावांचं. बारा बॉल 20 ची गरज. महत्वाची मॅच. क्रुशियल ओव्हर. हे 6 बॉल महत्वाचे राहतील. अगदी करण पार्टेच्या माध्यमातून हाताळले जाणारे.
12 बॉल 20 ची गरज. बारा बॉल 20 दबाव नक्कीच आहे आणि फील्ड सजवली जाते. हो 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 पहिलाच बॉल टप्प्यात आलाय, बिरकावून दिलाय, आउट ऑफ दी पार्क, षटकार ठोकलाय. जबरदस्त बॉल, इथं मात्र अगदी संधी होती का. डॉट बॉल होतोय. डॉट बॉल आलाय, अगदी प्रत्येक डॉट बॉलला सोन्याची किंमत प्राप्त आहे. पुढ्यात टाकलाय, पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. ओ हो हो एफर्ट चांगला, परंतु षटकार आलाय. पुढ्यात टाकला की रसेलची मसल पॉवर तुम्हाला पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाहीये. आता मात्र 9 बॉल आणि 8चं गणित. यावेळी मात्र फटका बसलाय, हवेमध्ये आहे, कॅच पकडला जाईल का. संदेश कॅच ड्रॉप. या कॅचने मॅच फसू शकली असती, नक्कीच फसली असती. आता मात्र 6 धावांची गरज आहे. इथं जर कॅच होतोय ना तर मॅच खरंच बनली असती नक्कीच. 4 बॉलचा खेळ झाला, 8 बॉल 6ची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू हाताळला, अगदी डॉट बॉल आहे. सात बॉल 6ची गरज. जबरदस्त मॅच. सात बॉल 6ची गरज आहे अगदी. तेच वाईड साठी रिव्ह्यू घेतला जातोय अंपायर्स द्वारे. वाईड आपण चेक करूया. अंपायर्स रिव्ह्यू फॉर वाईड बॉल. अंपायर्स रिव्ह्यू. लई शपल आहे. फेअर डिलिव्हरी. सात बॉल 6ची मॅच. आड्या बटन खेळलाय, गॅप मध्ये निष्ठून चाललाय, चौकार, चेंडू फरार. आता 2 धावा दूर संघ विजयापासून. यशवंत नगरचा यशवंत खेळ राहिलाय, अगदी नावाप्रमाणेच खेळलाय संघ. अष्टपैलूंचा भरणा आणि रसल द मसलची पॉवर.
आता लॉफ्ट केला अगदी सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, विजयी धाव आली आहे. यशवंतनगर संघ या 2 धावा बरोबरच होतोय. शहर विभागातून सेमीफायनल मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ. उद्याचा सामना अगदी आपण पाहिला तर वाघमाळ विरुद्ध समीर भाऊ मांढरदेवी बरोबर सकाळी 9 वाजता सुरू होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.